घोलप नाराज, ठाकरेंकडून नाराजी दूर होईना म्हणून पडद्याआडून त्या हालचाली झाल्या। ठाकरेंना शिर्डी मतदारसंघ हवा, वाकचौरेंना इन करून घोलपांना साईड स्ट्राईक दिला। ठाकरेंच्या मनात तो प्लॅन, पण शरद पवारांकडून वेगळाच गेम केला जातोय। ठाकरेंकडून घोलप यांना महत्त्व मिळेना म्हणून घोलप यांचे चिरंजीव पवारांकडे गेले। नेमका घडलंय काय? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे। अशातच शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। त्यामुळे शिर्डी उमेदवारी भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळण्याची शक्यता आहे। याचवरून ठाकरे गटामध्ये चढाओढ निर्माण झाल्याचं चित्र आहे। शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला। शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी 5 वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं। घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव ठाकरेंनी सूचनाही दिल्या होत्या। मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्यानं बबनराव घोलप अस्वस्थ झाले। या उमेदवारीला विरोध करत बबन घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली। शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी झाली। भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती। त्यानंतरच्या 2014 मध्ये उमेदवारी जाहीर होऊन वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। काँग्रेस भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा उद्धव ठाकरे गटामध्ये आलेले आहेत। असं असताना बबन घोलप हे नाराज झाले आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी तयारी सुद्धा केलेली होती। उद्धव ठाकरे यांनी शब्द दिलेला होता असा दावाही त्यांनी केला। मात्र ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने खेळी खेळली त्यामुळे बबनराव घोलप हे नाराज झाले आणि म्हणूनच त्यांची नाराजी दूर करण्यात ठाकरे गटाकडून सुद्धा काहीसा अल्प प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांची नाराजी ठाकरे गटाकडून दूर सुद्धा केली जात नाहीये। शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराज असताना त्यांचे पुत्र आणि देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतली। त्यामुळे या मतदारसंघात नव्या समीकरणांची शक्यता आहे। आपण शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचा दावा योगेश घोलप यांनी केला। असं असलं तरी घोलप यांच्या नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटातून प्रतिसाद मिळत नसल्यानेच हा दबाव तंत्राचा भाग असल्याची चर्चा आहे। देवळाली मतदारसंघातून बबनराव घोलप 25 वर्ष सलग आमदार राहिलेले आहेत। त्यानंतर त्यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनी देखील एकदा यश मिळवलंय। दरम्यान बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असून त्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती। मात्र पक्षातून बाहेर पडलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला। बबनराव घोलप यांच्याकडील संपर्क मंत्रीपद काढून घेण्यात आलं। त्यामुळे बबनराव घोलप यांनी गेल्या आठवड्यामध्ये उपनेतेपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। मात्र 8 दिवस उलटलेले आहेत तरी या संदर्भात ठाकरे गटाकडून कुठलीही दखल घेतली गेलेली नाही आणि त्यामुळेच आता वेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे। शरद पवार सुद्धा एक वेगळा नवीन पर्याय आणि नवीन चेहरा शोधण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यांनी सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू केलेली आहे आणि अशामध्ये जर बबनराव घोलप हे नाराज राहिले तर शरद पवार हे सुद्धा यामध्ये मोठी खेळी करू शकतात। त्यांचे चिरंजीव यांनी जो दावा केलेला आहे, आपण शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, या सगळ्या घडामोडींमध्ये जर बबनराव घोलप हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असतील तर त्यांना शरद पवार यांच्याकडून रसद पुरवली जात असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। या घडामोडींवर तुमचं मत कमेंट करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।